नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता की अर्धापूर शहरातील मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या आर्य ज्याला ग्रामीण रुग्णालय म्हणतात, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाणारा हा मुख्य रस्ता आपण पाहू शकता। या रस्त्यावरती कितीतरी बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। या साईडला पाहू शकता, पाठीमागच्या साईडला जिथं पूर्णतः झाडं रस्त्यावर आलेले आहेत। आपण इथं रस्त्यावर प्रवास करणार आहेत। या रस्त्यावर येते वेळेस आपल्याला काही त्रास झालेला आहे का? हो, पहा ना सर, हे खड्डे असे कोणता पेशंट जर इमर्जन्सी असेल तर या खड्ड्यामुळेच पेशंटची बरीच परेशानी होते जाता येते वेळेस. तर या वेळेस आपल्याला कधी काही त्रास वगैरे झालेले आहेत का? जाते वेळेस येते वेळेस आता हे पावसामध्ये पाणी वगैरे पडलं ते खड्ड्यामुळे गाडी कुठून घालावं ते पण कळणार नाही ना. असं पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावरतीच जे पेशंट येणार आहे त्या पेशंटला खूप मोठा त्रास होऊ शकते। या साईडला पाहू शकता झाडं सुद्धा रस्त्याच्या मधामध्ये आलेली आहेत। हे झाडाची कट करणं काळाची गरज आहे। आपल्यासोबत अजून एक पेशंट आलेले आहेत, त्यांना मार लागलेला आहे। रेल्वे क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते। आप कहाँ से हो भैया? एमपी का है। एमपी का? अभी कहाँ से आ रहे हो? पार्टी से वो मेडिकल दवाई कराने गए। एक्सीडेंट हो गया, तो जाते समय आपको कुछ दिक्कत हो गई क्या? वही गड्ढा पूरा क्या रोड तो अभी क्या करना चाहिए? बनाना चाहिए। अजून हॉस्पिटल मधून आलेले काही मित्र आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हॉस्पिटल मधून ये जा करण्यासाठी आपल्याला काही त्रास झालेला आहे का या रस्त्यानं? लई त्रास होते। तर आता काय करायला पाहिजे? नगरपंचायत असेल किंवा अन्य आमदार असतील, खासदार आले, यांच्या मार्फत आपण काय मागणी करणार आहेत? बरं, हे बरं गाव रस्ता या रस्त्याच्या याच्यामुळे काही त्रास होत आहे का पेशंट लोकांना? हा, त्रास तर होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मुख्य रस्ता आहे ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा। मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय की आपण इतरत्र विकास जे करतायत त्या विकासासोबत महत्वाचा मुद्दा आहे हा अर्धापूर शहरामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये जाणारा रस्ता आहे। मीही हॉस्पिटलमध्ये जात आहे, मलाही काही त्रास झालाय म्हणून ही बातमी आवर्जून करत आहे। ज्यावेळेस एखादा पेशंट सिरियस असेल त्यावेळेस सिरियस पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खूप मोठी परेशानी होत आहे। मी सर्वांना विनंती करतोय की या रस्त्यासाठी काय करायला पाहिजे आपण कमेंट करून सांगावी। एवढंच बोलतो आणि थांबतो। माझ्यासोबत जगदीश राऊत कॅमेरामॅन आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।